आय नो मीरा, आय नो आपलं काय बोलणं झालंय. आय एम सॉरी, पण मी बाबांना असं नाही बघू शकत. आपण या विषयावर नंतर बोलूया. मीरा मीरा, हे बघ, दरवेळेस ना विषय टाळून नाही चालणार आहे. ही योग्य वेळ नाहीये. योग्य वेळ? मीरा, तुझी योग्य वेळ येईपर्यंत ना घरातली माणसं एकमेकांपासून कायमची दुरावतील. हे बघा, सगळं लवकरच उलगडेल आणि तेव्हा तुम्हीच मला म्हणाल की तेव्हा तू जे केलंस तेच योग्य होतं. एक एक मंजिरीचा खेळ संपेल म्हणजे कसा? हे बघ, मायाला बाळ होणार, ते बाळ मोठं होणार आणि रामपुरे इंडस्ट्री चालवणार. हे मंजिरीला आवडेल का? हो, तिला मीच आवडत नाही, ती माझं बाळ काय एक्सेप्ट करेल? बरोबर, अगदी बरोबर. मग हे होऊ नये म्हणून मंजिरी काय करेल? काय करेल? काय ती त्या मीराला सांगेल बाळ जन्माला घालायला, आणि मग माया आणि मीरा या दोघांमध्ये कॉम्पिटिशन होईल. हा, अगदी बरोबर. आणि हे मंजिरी करेलच, पण त्याने आपला काय फायदा होणार? बाकीच्या कोणाचा माहित नाही, पण आपला काही फायदा होणार नाही मॉम. अरे असं काय करतोस? जरा विचार कर ना. मंजिरी असं काय करेल ज्याने आपला फायदा होईल? आपल्या बाळाचा जीव घेईल. वा 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 वा, काय मस्त हुशार हुशार सून मिळाली मला ग. पण ते कसं? ते कसं? अगं, हे बघ, काय होणार मी सांगते तुला. मंजिरीनी माझ्यावरचा आणि मायावरचा राग माझ्या नातवावर काढला. रामपुरे घराण्याचा वारस म्हणून तिला फक्त तिचा नातू हवा होता, म्हणून माझ्या नातवाला संपवून टाकलं तिने. निर्दयी बाई आहे ती, अगदी निर्दयी बाई आहे. कसं वाटलं माझं नाटक? कसं वाटलं माझं नाटक? बोला बोला. या आधी वाटलं नव्हतं मला, पण एक्स्ट्राऑर्डिनरी प्लॅन आहे यार. म्हणजे हे सगळं आता काही दिवसातच घडणार आहे. मग काय, आता काय तर मंजिरीला मी सोडणार नाही. आपलं नाटक इतकं व्यवस्थित करायचं ना की मंजिरीला जेलमध्ये खडी फोडायला जावंच लागेल.